नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. संध्याकाळचे 4 वाजलेले आहे आणि आत्ता जस्ट माझं आवरून झालं आणि आज आहे नारळी पौर्णिमा. तर तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे सण वगैरे असले तर मग आपण क्लिनिंग वगैरे करतो. तर हॉलचं आणि किचनचंच आवरायला मला 4 तास लागले. म्हणजे अगोदरचं नाश्ता जेवण वगैरे ते झालं, त्याच्यानंतर मी कंटिन्यू आवरत होते आणि किचनचं आवरणं पण इम्पॉर्टंट होतं. कारण की आपल्याला या घरात येऊन म्हणजे 3-4 महिने झालेले आहेत आणि मग तेव्हा आपण क्लीन तेव्हा असतं नॉर्मल क्लीन करते, पण मग जे सामान सेट केलं होतं ते परत काढलं, परत क्लीन केलं. आणि तुम्हाला माहिती आहे किचन डीप क्लीन करायला किती वेळ लागतो. हॉल आणि किचनचं आज आवरलं आणि उद्या आहे रक्षाबंधन. आता रक्षाबंधन ज्या दिवशी सण असतं त्या दिवशी तर आपण एवढं आवरावरी करत नाही. तर मग आजच मी सगळे फ्लोअर वगैरे क्लीन करून टाकलं, किचनचं सगळं आवरून घेतलं, माझं आवरलं आणि म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि आता 4 वाजलेले आहेत. तर म्हटलं चला हे जे व्हाईट मस्क आहे ना, तर हा जो धूप आहे हा लावूया आपण. आणि खूप दिवस झाले हे लावलंच नाही मी. तर नॉर्मली मी तुम्हाला माहिती आहे कापूर वगैरे लावते, धूप पण लावते, पण आता मध्ये मध्ये ना धूप लावूनच बंद होऊन गेलं. आणि सकाळीच माझा टिफिन वगैरे बनवून झाला होता. मनोज गेलेले आहे ऑफिसला आज, म्हणजे येतील थोड्या वेळाने येते, पण मग ऑफिसला जायचं होतं तर सकाळीच लवकर उठणं वगैरे झालं माझं. आणि इथे तर तुम्हाला माहिती आहे सण वगैरे काय असले ना तर मग असं काही जाणवत नाही. आपल्या इथं कसं मार्केट वगैरे किंवा गर्दी आणि ती वाईब वेगळीच असते, वेगवेगळ्या वस्तू विकायला असतात मार्केटमध्ये. तर त्यामुळे लगेचच कळतं अरे आता राख्या दिसतात, म्हणजे राख्या आलेल्या आहे. मग आता गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर मग गणपती आहे जवळ, आणि त्याच्यानंतर मग नवरात्र आहे तर देवांच्या मूर्त्या वगैरे त्या वस्तू विकायला येतात. तर त्यामुळे आपल्याला कळतं नाही बाबा आज काय म्हणजे सण वगैरे आलेले आहे, एवढी गर्दी आहे, वेगवेगळ्या वस्तू आहे. तर इथे ना सण आपल्याला स्वतःहून ना चाक गोष्टी कराव्या लागतात, म्हणजे तेवढा उत्साह आणावा लागतो सण वगैरे असतात तेव्हा. आणि अदरवाईज तर तुम्हाला माहिती आहे ते शांतता असते, किंवा असं पण नाही की इथे कम्युनिटी आहे, इंडियन कम्युनिटी खूप आहे आणि मग तिथे म्हणजे सगळं मिळून सगळे करतात असं काही नाहीये. इथे सगळे असे खूप वेगवेगळ्या ठिकाणी राहतात असो. आणि छान असा हा ड्रेस घातला, म्हटलं चला आज नारळी पौर्णिमा तर ड्रेस घालूया, उद्या असे वेगळा लुक असेल रक्षाबंधनचा. आणि आज मी खोबऱ्याची वडी बनवणार आहे. या आजच्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी भरपूर जण नारळी भात बनवत असतील, पण मी तो कधी बनवलेला पण नाहीये ना आमच्या घरात असा त्या दिवशी आवर्जून बनवतात असं पण नाहीये. आणि म्हणून मग मी काय करते, खोबऱ्याची वडी सगळे आवर्जून खातील ना म्हणून मग मी खोबऱ्याची वडी बनवणार आहे. आणि ही जोडवी मी घेतलेली आहे, माझ्याकडे 2 जोड आहे जोडवीचे. आणि भरपूर जण मला म्हणतात का कोमल तू ही जोडवी का बरं घालत नाही, जोडवी घातली पाहिजे. तर तुम्हाला खरं सांगू का, मी जोडवी घालत होते अगोदर. तर तुम्हाला माहिती इथे नॉर्मली असं काही सँडल वगैरे घालत नाही, नॉर्मली शूज वगैरेच घालतो. तर मग सॉक्स मी एकदा ना जोडवी घातलेली होती कंटिन्यू घालायची, मग सॉक्सवर मग शूज, आणि मग त्या दिवशी माझी खूप धावपळ अशी झाली. आणि ही जोडवी ना मला सॉक्सच्या आतमध्ये ना खूप अशी टोचायची, आणि त्यामुळे काय झालं माझ्या उजव्या पायाचं जिथे आपण जोडवी घालतो ना तर त्या बोटाला ना जखम झाली खूप. आणि मग मला खूप त्रास व्हायला लागला. त्याच्यामुळे मग मला शूज घालता येत नव्हते, सॉक्स घालता येत नव्हते. आणि तेव्हा थंडी होती खूप जास्त, आणि तुम्हाला माहिती आहे विंटर जेव्हा असतं तर तेव्हा मग किती आपलं शूज पॅक वगैरे व्हावं लागतं. तर तेव्हा मला खूप त्रास झाला होता. तेव्हापासून मग मी ना जोडवी घालणं बंद केलं. माहिती आहे जोडवी घातली पाहिजे, मंगळसूत्र पाहिजे, टिकली पाहिजे, सौभाग्याचं लेणं असतं ते. पण काय काय गोष्टींमुळे काय होतं घालणं होत नाही. पण जेव्हा कार्यक्रम वगैरे असतो किंवा आपले सण वगैरे असतात तेव्हा आवर्जून मी जोडवी घालत असते. इव्हन पायात पट्ट्या घालत असते. आता उद्या रक्षाबंधन आहे तर उद्या पट्ट्या घालणार आहे. म्हणजे पायातले जे पैंजण आहे ना त्याला पट्ट्या पण म्हणतात काही ठिकाणी, पण ते पायातले जे पैंजण आहे ते पण घालणार आहे. आता 2 जोड आहे माझ्याकडे जोडव्यांचे, मी तुम्हाला दाखवते, थांबायचे हे बघा. हे 2 जोडव्यांचे आहे जोड माझ्याकडे. एक ही एक डिझाईन आहे आणि एक ही सिंपलवाली आहे बघा. तर मग मी ही घालते बघा, ही जी आहे ती. हे बघा पायात मी जोडवी घातलेली आहे. हे बघा दोन्ही पायात घातले. खूप दिवसानंतर मी जोडवी घातली ना तर त्यामुळे ना मला थोडंसं वेगळं वाटतंय, कारण की आता सवय नाही राहिली मला.
पण तुम्हाला माहिती आहे मंगळसूत्र नेहमी असतं माझं. टिकली पण लावते, कधी कधी काही गडबडीमध्ये विसरते, पण मला जेवढं करता येतं तेवढं मी करते. आणि हेअर वॉश करायचे होते मला. तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण घरातलं एवढं आवरतो ना तर खूप असं चेहरा तर खराब दिसतो, पण मला असं वाटतं नेहमी असं तयार झालं ना तर छान वाटतं. असं इंडियन ड्रेसेस वगैरे घातले ना, आणि आपल्या इथे इंडियन ड्रेसेस वगैरे घातले ना तर ती एवढी मोठी गोष्ट वाटणार नाही. पण इथे कधीतरी घालायला मिळतात इंडियन ड्रेसेस. असं साडी तर खूप रेअरली असते, ड्रेस तरी घालतो. पण जेव्हा केव्हा आहे ना असं ड्रेस वगैरे घालायला मिळतं ना, असं वाटतं छान तयार होऊ. आणि मग असं म्हणजे मग तुम्हाला पण लुक दाखवता येतं. हातातच जुना झालेला आहे ड्रेस, ऑलमोस्ट 2 वर्ष झाले घेतला होता मी, मला शॉपमधनंच घेतला होता मी. तर चला आता आपल्याला नारळ वडी बनवायची आहे. खोबऱ्याची वडी बनवायची आहे. तर मनोजला मी सांगितलं येता येतं मिल्क पावडर घेऊन या, कारण की मिल्क पावडर टाकून आहे ना मी खोबऱ्याची वडी बनवणार आहे त्यामुळे. आणि हे माझ्याकडे ना, आपल्याकडे माहिती फ्रेश आपण नारळ खिसून घेतो आणि त्याची खोबऱ्याची वडी बनवत असतो, पण इथे एवढा वेळ नाही आहे. म्हणून माझ्याकडे ऑलरेडी हे जे आहे ना खोबऱ्याचं जे ग्रेटेड कोकोनट आहे ना, ओल्या खोबऱ्याचं आहे. एक ड्रायवालं पण आहे घरात आणि हे ओलं पण. आता हे मी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. आता हे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत मी वाट बघणार आणि त्याच्यानंतर मग मी याच्या वड्या बनवणार आहे. म्हणजे असं फील येईल का ओल्या नारळ, म्हणजे एकदम फ्रेश ओला नारळ आहे तर त्याच्या वड्या मी बनवलेल्या आहेत. तर चला आता पटकन करून घेते मी आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. मनोज आले जस्ट आणि त्यांना मी सांगितलं होतं मिल्क पावडर घेऊन या, तर ते मिल्क पावडर घेऊन आलेले आहे आता. कारण की मला आता जी खोबऱ्याची बर्फी बनवायची आहे तर त्यामध्ये मला मिल्क पावडर यूज करायची आहे का छान असा मिल्की फ्लेवर येणार. आणि हे जे कोकोनट होतं फ्रीजरमधनं काढलं मी आणि हे रूम टेम्परेचरवर आलेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे. नॉर्मल तूप टाकून भाजून घेणार मी आणि मी माझ्या पद्धतीने मी खोबऱ्याची वडी बनवणार आहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. कोणी कोणी यामध्ये खवा टाकतं, कोणी कोणी असं मलाईचं दूध टाकतं. तर माझ्याकडे आता खूप असं मलाईचं दूध नाही ना, इथे आपल्यासारखं इथे गरम दूध करून फ्रीजमध्ये ठेवत असतो, तसं काहीच नसतं. इथे फ्रीजमधनं ते थंड दूध मी काढते आणि नॉर्मल चहामध्ये जसं टाकते तसंच करत असते मी. तर आत्ता मला यूज करायचं आहे म्हणून थोडंसं मी कोमट करून घेते आणि बाकीचं पटापट मी बनवते. तर तसं मी तुम्हाला दाखवते. पण मिल्क पावडर मी घरात आणून ठेवत नाही, कारण की जास्त काही गरज पडत नाही ना, तर त्यामुळे आता लागणार आहे तर म्हटलं चला यूज करू. थोडंसं तूप टाकून हे जे ओलं खोबरं आहे ते मी सॉफ्ट करून घेते. म्हणजे गुठळ्या पण असतात ना, कारण की ते फ्रोझन असतं ना, ते गुठळ्या पूर्ण निघून जाण्यासाठी हे मिक्स करते चांगलं. दूधसुद्धा इथं गरम झालेलं आहे बघा. आणि मी जेवणामध्ये बनवत आहे गरम आहे, मी गरम पाण्यामध्ये ठेवलं. चणे आणि पुरी बनवते मस्त आणि भात असणार आहे. ज्यामध्ये मी दूध टाकलेलं आहे, साखर टाकलेले आहे आणि हे ड्राय होईपर्यंत आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ब्राऊन कलरची साखर मी यूज केलेली आहे, त्यामुळे थोडासा कलर वेगळा वाटत असेल तुम्हाला. याच्यामध्ये दूध आणि साखर टाकली होती ना, तर ते पाणी सुटलं होतं तर ते थोडंसं ड्राय झालं. यामध्ये आता मी मिल्क पावडर टाकते, अंदाजच टाकते, आपलं टाकून घेते. यामध्ये मिल्क पावडर टाकलेलं आहे आणि आता मिक्स करून घेऊ चांगलं. 3-4 मिनटं स्लो गॅसवर ठेवू आपण. एकदम ड्राय झाल्यावर आपण ताटात काढून घेऊ तूप लावून. आता या ताटाला मी तूप लावून घेते आणि इथे जे पिस्ता आहे ते पण कट करून घेतलेले आहे आणि केसर आहे ते पण घेते. ताटात मी असं ठेवलं, पसरवलं आणि पीसेसमध्ये ना करून घेतलं, कारण की ड्राय झाल्याच्या नंतर ते पॉसिबल होत नाही. जसं ओलावा असतो ना तर आपण लगेचच आहे ना ते कट करून घेतो. तर यावर आहे ना मी पिस्ता टाकते. कोणी आहे ना सुकलेल्या गुलाबाच्या ज्या पाकळ्या असतात ना त्यासुद्धा टाकतात, पण ते आता नाही मिळत इथे असं. जेव्हा एकदम गार होईल तेव्हा तर ते पीस काढून तर दाखवणारच मी तुम्हाला. म्हणजे वडीचं जे आहे ते दाखवेन मी तुम्हाला.
आता गार झाल्याच्या नंतर दाखवते. पण असा लुक आहे वडीचा. आणि याच्यामध्ये टेस्टी तर होईलच, कारण की मिल्क पावडर आहे, तूप आहे, दूध आहे, खोबरं आहे त्यामध्ये. तर मग छान अशी मिल्की मिल्की होईल खोबऱ्याची वडी. वड्या तर जस्ट मी गार व्हायला ठेवून दिलेल्या आहे. आणि आता मी चण्याची भाजी बनवते. कुकरमध्येच लावते. चणे छान भिजले गरम पाण्यामध्ये ना, मी भिजवले होते 1 तास. आणि थोडं गॅसवर ना स्लो गॅस करून आणि ठेवते गरम पाण्यामध्ये. मग काय होतं, लवकरच भिजतात चणे. आणि कधी कधी आपल्या लक्षात राहत नाही ना हे चणे वगैरे भिजवणं. तर असं केलं तर लवकर 1 तास पण लागेल, 1 तासामध्ये होऊन जातं तसं पण. आणि आता कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी देते आणि मग भात लावते. आणि मग गरम गरम पुऱ्या बनवणार. जेव्हा गरम गरम मी फ्राय करणार पुऱ्या, तर या तिघांना सांगा जेवण करायला बसा, म्हणजे मग मला सगळ्यांना वाढता येईल असं. कुकरमध्ये मी चण्याची भाजी व्हायला ठेवलेली आहे. एका साईडला मी थोडासा भात लावलेला आहे, कारण कुकरमध्ये ऑलरेडी थोडा भात आहे. आणि मी चण्याच्या भाजीसोबत सिंपल पुरी न करता मसाला पुरी बनवते. आता नॉर्मल मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये ओवा टाकला, कसुरी मेथी टाकली, हळद टाकली, थोडीशी लाल मिरची पावडर टाकली. आणि ही माझी पद्धत आहे, म्हणजे मला प्लेन पुऱ्या नव्हत्या करायच्या, त्याच्यासोबत मसाला पुरी करायची. एकदम सिंपल आहे. नॉर्मल मीठ वगैरे टाकून जसं आपण पीठ मळतो तसंच मळून घेऊ. आणि चवीला खूप छान लागते. म्हणजे अशी तुम्ही बटाट्याची भाजी जरी केली ना, तरी पण मसाला पुरी किंवा छोलेची भाजी, चण्याची भाजी करत असाल ना, तर असे ना तिखट पुरी करून बघा. त्याच्यासोबत कॉम्बिनेशनला खूप छान लागते. कांद्याचं आणि हिरव्या मिरचीचं पण ते सलाड आहे. चाट मसाला वगैरे टाकून, मीठ वगैरे थोडे मसाले टाकून ते पण तयार करून ठेवलं मी. आणि थोडंसं ना आज दमायला झालं, कारण की कंटिन्यू 4 तासापासून 4-4.5 तासापासून आवरत होते सगळं किचनचं. त्याच्यानंतर मग रेस्ट केलाच नाही. त्याच्यानंतर लगेचच मी आवरणं व्हिडिओला सुरुवात केली, कारण की सध्या काय झालेलं आहे, खूप जास्त गॅप होत आहे व्हिडिओमध्ये. म्हणजे आज तर लेट आला व्हिडिओ, पण मग मध्ये मध्ये आता 3-4 दिवस असं झालं का मी गॅप घेतलेला आहे. मग म्हटलं भरपूर जण वाट बघतात व्हिडिओची ना, मग आता थोडासा उशीर केला तर मग व्हिडिओ शूट करायला मग वेळच मिळत नाही. तर त्यामुळे म्हटलं चला जसं आवरून झालं ना, लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. हे बघा वड्या इतक्या छान झालेल्या आहे. या वड्या काय करते मी, देवापुढे ठेवते. पहिले पुरी टाकले मी. आणि अशी चण्याची भाजी पुरी, बटाट्याची भाजी पुरी किंवा रश्श्याची भाजी पुरी खायला चांगलं वाटतं. मस्त टम्म अशी फोडली आहे बघा. जस्ट कुकरचं झाकण मी काढलं आणि तुम्ही बघू शकता टेक्स्चर चण्याच्या भाजीचा. मनोज जेवण वाढलेलं आहे. आता वाजलेले आहे 7:10 आणि इथे मस्त ताट तयार केलेलं आहे व गरमागरम पुरी, मस्त हे सलाड बनवलेलं आहे. आणि इथे आहे चण्याची भाजी मस्त तर्री आलेली, मस्त दिसतंय. जेवतो मी, तुम्ही पण या सर्वांनी जेवण करायला. ठीक आहे, करा एन्जॉय. ओके, जेवण झालं. आणि ही जी खोबऱ्याची वडी आहे ना, ती मी बनवल्या देवापुढे ठेवली. अगोदर म्हटलं बनवते गोड तर देवापुढे नैवेद्य ठेवू. आणि आता मी ट्राय करते. इतकी भारी झाली. आपली मलाई बर्फी कशी लागते अगदी तशीच आहे. एवढी छान टेस्ट झालेली आहे. आणि मिल्क पावडर टाकल्यामुळे ॲक्च्युअली खूप टेस्टी झाली ती, मस्त. आणि असा होता हा आजचा व्हिडिओ. मला वाटलं एकदम खूप छोटा झाला असेल हा व्हिडिओ, पण माझ्याकडनं मी ट्राय करते डेली ब्लॉग गेले पाहिजे असं. तर हा तुम्हाला नारळी पौर्णिमेचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.